नागपूरच्या इमामबाड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्षधाम घाटासमोरील झुडपांमध्ये युवकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय। मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मृताची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाची झडती घेण्यात आली, मात्र कोणतेही ओळखपत्र किंवा ओळख पटेल असा पुरावा आढळलेला नाही। त्याच्या हातावर कमलेश हे नाव गोंदलेलं आढळून आलंय। इमामबाड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्षधाम घाटासमोरील परिसरात झुडपामध्ये युवकाचा मृतदेह आढळून आला। स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला। मृताच्या हातावर कमलेश हे नाव गोंदलेलं आढळून आलं असून त्या आधारे पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्राथमिक तपासात युवकाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत, मात्र डोक्याजवळ दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत। लुटमारीच्या उद्देशानं किंवा दारू घेताना झालेल्या वादातून युवकासोबत मारहाण झाली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। मात्र मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे।